महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे तो 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। ताई, या संदर्भामध्ये आम्ही नमस्कार सगळ्यांना। तुम्ही आत्ता बघितल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये आदित्य तटकरे मॅडमने स्वतः एक घोषणा केलेली आहे मोठी की आता जानेवारीचा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या खात्यात येईल। 7वा हप्ता 26 जानेवारीच्या आत तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे आता पैसे जे आहेत ते आजपासून चालू होतील। टप्प्याटप्प्याने सगळ्या महिलांना जे आहेत ते पैसे पडतील। आज, उद्या, परवा असे 3 दिवस तुम्हाला टप्प्याटप्प्यात महिलांना पैसे पडतील। तर तुम्हाला तुमच्या फोनच्या मेसेजवर लक्ष ठेवायचं आहे। त्यामुळे तुम्हाला जे तुमचे SMS आहेत त्यावरनं कळेल की पैसे आलेत की नाही। तसेच तुम्हाला जर मकर संक्रांतीमध्ये काही महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या पण आलेल्या आहेत नवीन 2-3 त्या पण मी सांगणार आहेत। महिलांसाठी खास योजना सरकारने काढलेल्या आहेत त्या तुम्हाला मी त्याची डिटेल माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ बघत राहा, कुठे स्किप करू नका कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे हा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मात्र तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आता जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिलांचे जे पैसे आहेत, जानेवारीचा हप्ता असो, डिसेंबरचा हप्ता असो किंवा बाकीचे मागचे हप्ते असो, ते सगळे तुम्हाला मिळून जातील। आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं, आता काही महिलांना अजून 1 रुपया नाही आला तर तसेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत का ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर बघत राहा। बघा, महायुतीने केलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिला म्हणजे आठवड्यात सगळ्यांना पैसे वाटप झाले। पण त्यात पण काही महिलांना पैसे नाही आले तर ते का नाही आले त्याची रिझन मी सांगणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार ते पण सांगणार आहे। ठीक आहे, बघा, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला डिसेंबरचा हप्ते तसेच आधीचे उरलेले हप्ते मिळाले असतील। ठीक आहे, आशा आहे की सगळ्यांना मिळाले असतील। ज्यांचं नाही मिळालं त्यांचं मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं। पण आता त्यांचा फक्त जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे त्यांना आता आजपासून पैसे पडायला चालू होतील। तुम्हाला 26 जानेवारीच्या आत सगळ्या महिन्याच्या खात्यात पैसे पडणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना पैसे येतील, टप्प्याटप्प्याने येतील पैसे, पण सगळ्यांना पैसे मिळणारच आहेत। त्यामुळे टेन्शन घेऊ नका कारण सगळ्या महिलांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यात पडतील। जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता लवकरात लवकर आजपासूनच ती टप्प्याटप्प्याने यायला चालू होईल। तुम्हाला जेव्हा केव्हा पैसे येतील तेव्हा आपल्या व्हिडिओवर कमेंट करा म्हणजे सगळ्यांना कळेल की पैसे यायला चालू झाले। त्यामुळे सगळ्या महिलांना पण अलर्ट होईल आणि ते पण चेक करत राहतील तुमचं फोनवर मेसेज येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पण चौकशी करू शकता। ठीक आहे, आता बघा, ज्या महिन्याला पैसे लागले त्यांचं काय, त्यांना 1 पण रुपया नसेल त्यांचं काय, बघा त्यांना मात्र आता महत्त्वाची गोष्ट त्यांना आधार सेटिंग चेक करायला लागणार आहे। पहिल्यांदा आजच्या जाऊन तुम्ही बँकेत जा, आजच्याच आधार सेटिंग चेक करा। तुम्हाला माहिती तुम्ही केलं पण असेल पण कधी कधी ते इनॅक्टिव्ह होऊन जातं काही गोष्टीमुळे, त्यामुळे तुम्हाला ते जायचंय। जर तुमचं ऍक्टिव्ह असेल तर ठीक आहे, बँक कर्मचारी सांगतील तुम्हाला की आहे म्हणून, कुठल्या बँकेला लिंक आहे ते पण चेक करून म्हणजे तुम्ही त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे चेक करू शकता आले की नाही। नाहीतर काय होईल की सपोज तुमचे 2-3 अकाउंट असतील बँकेचे आणि तुमचं आधार लिंक एका बँकेला असेल आणि तुम्ही दुसरीच बँक चेक करत असेल, अशामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे ते विचारून घ्या आणि त्याच बँकेत तुम्ही चेक करत राहा। तुमचं जरी अकाउंट लिंक असेल तरी पण तुम्हाला एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे। तुम्ही घर बसला पण चेक करू शकता, त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तसंच तुम्ही बँकेत जाऊन पण डायरेक्ट बँक कर्मचाऱ्यांना विचारू शकता की म्हणजे आहे की नाही लिंक। ते महत्त्वाची गोष्ट आहे रेशन कार्ड अपडेट। तुम्हाला रेशन कार्ड अपडेट पण तुमचं हवं आहे कारण आपण फॉर्म भरताना रेशन कार्डचे झेरॉक्स किंवा काय PDF आपण म्हणतो ते दिलेलं आहे। त्याच्यामुळे ते EKYC पण करणं बंधनकारक आहे कारण त्याच्यावर पण सगळं अवलंबून आहे, त्याच्यावर उत्पन्न वगैरे कळतं आपलं। त्यामुळे ते पण अपडेट करणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, EKYC करणं खूप महत्त्वाचं आहे। त्या 2 गोष्टी झाल्या। ठीक आहे, आता तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यात पैसे येतील। तुमचे जर आतापर्यंत तुम्हाला 1 पण हप्ता नसेल त्यांचे पण पैसे जानेवारीच्या हप्त्यासोबत येऊन जातील। ठीक आहे, आणि जर नाही आले तर मात्र तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा तुमचं नाव बाद झालेलं असेल असं आपण दूर धरू शकतो कारण आता अर्जाची छाननी जे होणार आहे तसंच निकष जे आहेत ते काही 2-3 चेंज झालेले आहेत। ते निकष पण मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा। मग आता निकष म्हणजे तुमच्या घरात 4 चाकी असेल, तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत किंवा ते बाद करण्यात येतील किंवा तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीयेत।
त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, सरकारने हे जे आहे ते मोठा निर्णय घेतला आहे. कारण यामध्ये बऱ्याच अपात्र बहिणी ज्या आहेत त्या लाभ घेत आहेत. त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेतला आहे की अर्जांची छाननी करण्यात येईल. ज्या जिल्ह्यातनं तक्रारी आलेल्या आहेत त्यांची छाननी करण्यात येईल आणि त्यातनं योजनेतनं महिलांना बाद करावे. कारण आतापर्यंत 60 लाख महिला ज्या आहेत योजनेत ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही पण असू शकता. जर तुमच्या घरी या गोष्टी असतील, 4 चाकी वाहने, इन्कम टॅक्स कोण भरत असेल, कोणी सरकारी नोकर करत असेल, तर तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव जर वेगवेगळं असेल तरी पण तुम्ही बाद ठरणार आहात. त्यामुळे जर आपलं हे काय असेल तर आपण समजून जा आणि तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता नाही आला तर समजून जा की आपण योजनेतनं बाद झालेलो आहोत. तर बघा, ही महत्त्वाची न्यूज आहे. तुम्हाला हे स्वतः चेक करायचं आहे आपण बाद झालो आहेत की नाही. कारण जर 1 पण रुपया आला नसेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे. ठीक आहे. त्यामुळे जर पैसे नाही आले, तुम्हाला जानेवारीत पैसे नाही आले तर मात्र तुम्ही बाद आहात असं समजून जा. आता बघा, ज्यांना फक्त डिसेंबरचा हप्ता नाही आला, ठीक आहे, बाकी सगळे हप्ते आले पण डिसेंबरचा हप्ता राहिला, त्यांना जानेवारीमध्ये डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 3,000 रुपये डायरेक्ट मिळून जातील. ठीक आहे. आता 3,000 रुपये म्हणजे 1,500 रुपयानेच मला हप्ता येणार आहे. अजून 21 रुपयाचं काही GR आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे GR आला तेव्हाच 21 रुपये तुम्हाला मिळतील. सध्या तर तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहे. ठीक आहे. तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता जानेवारीच्या हप्त्याची. सगळे विचारत होते कारण मकर संक्रांतीच्या वेळेस पैसे नाही असं म्हटलं होतं, पण तेव्हा पण काही झालं नाहीये. त्याच्यामुळे काय झालंय की महिलांना वाटलं की आता काय नक्की मकर संक्रांत होऊन गेली, 4 दिवस जाऊन 4 दिवस झाले तरी पैसे नाही आले. पण आता हे पैसे येणार आहेत 26 जानेवारीच्या आत. आजपासून चालू होणार आहे टप्प्याटप्प्याने आणि 26 जानेवारीच्या आत सगळ्या टोटल महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना टप्प्याटप्प्याने पैसे पडतील. आज उद्यामध्ये पैसे पडून जातील. तसेच बघा, आता काही नवीन योजना ज्या सरकारने काढल्या होत्या त्यांचं मी सांगते बघा. आता अन्नपूर्णा योजना जी आहे बघा, त्याच्यात तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. ते पण महत्त्वाची गोष्ट आहे बघा. ते तुम्हाला कसे मिळणार, त्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा का, तर नाही, तुम्हाला कुठेही वेगळा अर्ज करायचा नाहीये. तुम्हाला फक्त तुम्ही जर लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल किंवा लाडक्या बहिणीचा तुम्ही लाभ घेत असाल, त्याच महिलेच्या नावावर तुम्हाला गॅस कनेक्शन करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळतील. म्हणजे ठीक आहे, सपोज तुमच्या घरात दोन महिला आहेत, त्यातली एक महिला लाभ घेते लाडक्या बहिणीचा, तर त्याच महिलेच्या नावावर तुम्हाला गॅस कनेक्शन करायचं आहे. तेव्हा तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील. त्यासाठी तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तिथे अर्ज करायचा आहे. त्या अर्जावर तुम्ही तुमच्या नावावर गॅस कनेक्शन हवं असं करू शकता, अर्ज लिहून देऊ शकता. तुमच्या नावावर अर्ज होऊन जाईल. ठीक आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, बघू आपण काय आन्सर असेल तर देऊ आपण. ठीक आहे. तसेच बघा, आपल्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्रासाठी म्हणजे लाडक्या बहिणीसाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी 20 लाख घरं जी मंजूर करून घेतली आहेत. म्हणजे PM आवास योजना जी आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख घरं मंजूर करून घेतले. त्यामुळे आता लाडक्या बहिणी स्वतःच्या घराचे स्वप्न पण पूर्ण होणार आहेत. त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे. त्यासाठी आर्थिक मदत तुम्हाला होईल. त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि कोणी करायचं, म्हणजे पात्रता काय आहे, त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तो जाऊन बघू शकता. कारण हे महत्त्वाचं आहे. 20 लाख घरं म्हणजे थोडी नाही आहेत. लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी न्यूज आहे किंवा खूप मोठी भेट आहे. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे आहे ते घरासाठी पण आर्थिक मदत मिळून जाईल. तर बघा, तुम्हाला काही क्वेश्चन असतील नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय अजून माहिती हवी असेल कुठल्या गोष्टीची तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट खूप गरज आहे. तुम्ही असंच करत राहा सपोर्ट. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.